तर महिला आरक्षण विधेयक सादर होत आहे संसदेमध्ये। आपण पाहतोय संसदेतली ही दृश्य आहेत। नारी शक्ती वंदन विधेयकासंदर्भात आज चर्चा होते आणि आता संसदेमध्ये विरोधक मात्र आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। 3 दिवस या विधेयकावर चर्चा होणार आहे आणि आता नारी शक्ती विधेयकासंदर्भातली ही चर्चा तुम्ही थेट संसदेतली पाहताय। लोकसभेचं हे कामकाज सुरू आहे। आता मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। विरोधकांनी काही काळ गदारोळ घातला। या विधेयकाला अंशतः विरोधकांनी केलेला आहे। काही मुद्दे विरोधकांनी महत्त्वाचे मांडलेले आहेत आणि त्यामुळे हे बदल झाल्यानंतरच या संपूर्ण विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे विरोधकांनी म्हटलेले आहे। आता मतदानाची सुरुवात झालेली आहे, मतदानाला सुरुवात झालेली आहे। नारी शक्ती वंदन विधेयक आज आपण पाहतोय लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं आणि लोकसभेमध्ये हे विधेयक सादर करून झाल्यानंतर आता मतदान प्रक्रिया सुरू होतीये। लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा हा संपूर्ण विधेयकामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानुसार महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी सरकारने हे महत्त्वाचे विधेयक आणलेले आहे। यापूर्वी सुद्धा अनेकदा हे विधेयक आणण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र लोकसभेमध्ये मंजुरी मिळाली नाही। राज्यसभेमध्ये मंजूर झालं, मात्र लोकसभेत मंजूर झालं नाही। अशा अनेक गोष्टी घडल्या, त्यामुळे हे विधेयक याची अंमलबजावणी होणं कठीण झालं, अंमलबजावणी होऊ नाही शकली आणि आता पुन्हा एकदा प्रयत्न होतोय। महिला विधेयकाला पुन्हा एकदा मांडण्यात आलेला आहे। लोकसभेचं कामकाज तुम्ही थेट पाहताय। इंडिया आघाडीने नारी शक्ती वंदन विधेयकाला मात्र विरोध दर्शवलेला आहे। ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणना, दक्षिणेकडील राज्यांवर होणारा मतदारसंघातील जे परिसीमन आपण करणार आहोत, मतदारसंघाची पुनर्रचना आपण करणार आहोत, त्यामध्ये दक्षिणेकडील राज्यांमध्ये होणारा अन्याय, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित करत या विधेयकाला विरोध केलेला आहे। दरम्यान आता या संदर्भात मतदान सुरू झालेलं आहे आणि मतदान सुरू झाल्यानंतर आकडा नेमकी काय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्ही पाहताय आता संसदेतली ही थेट दृश्य आहेत। नारी शक्ती वंदन विधेयक आज मांडण्यात आलं। आज उद्या आणि परवा असं 3 दिवस संसदेमध्ये यावर चर्चा होणार आहे, लोकसभेत आणि राज्यसभेत। या विधेयकामध्ये नेमकी काय तरतुदी आहेत त्याही महत्त्वाच्या आहेत। सगळ्यात पहिलं म्हणजे 33% आरक्षण लोकसभेमध्ये आणि प्रत्येक राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना देण्यासाठी हे विधेयक आणलं गेलेलं आहे। हे विधेयक पहिल्यांदाच नाही येते, तर यापूर्वी सुद्धा अनेकदा प्रयत्न झाले महिला आरक्षणासंदर्भातलं विधेयक आणण्यासाठीचे, मात्र वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने हे विधेयक मंजूर झालेलं नव्हतं। आता पुन्हा एकदा आपण पाहतोय सरकारने हा निर्णय घेतला, नारी शक्ती वंदन विधेयक हे आणलेलं आहे आणि या संदर्भातली ही चर्चा सुरू आहे। आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपण जर अंकांचं गणित बघितलं तर अंकांच्या गणितानुसार इंडिया आघाडीकडे सुद्धा बऱ्यापैकी मतं आहेत आणि सरकारकडे सुद्धा आहेत, त्यामुळे आता नेमकं इथे काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। लोकसभेसह राज्यसभेत सुद्धा हे विधेयक सादर होणार आहे। जर लोकसभेत हा प्रस्ताव मंजूर झाला नाही तर नेमकं काय पाऊल उचललं जाईल, काही बदल विरोधकांच्या मागणीनुसार काही बदल केले जातात का, हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आता मतविभाजन नेमकं कसं होणार आहे, परिसीमन विधेयक लोकसभेमध्ये हे सादर झालेलं आहे। या सर्व विधेयकामध्ये अनेक महत्त्वाच्या बाजू आहेत। त्याआधी आपण एक ब्रेकिंग न्यूज पाहतोय। विधेयकाच्या विरोधात 126 मतं पडलेली आहेत। विधेयक सादर करण्यावर मतविभाजन सुरू झालेले आहे आणि विरोधामध्ये 126 मतं पडलेली आहे। परिसीमन विधेयक लोकसभेत सादर झालेलं आहे आणि विधेयकाच्या बाजूने 207 मतं पडलेली आहेत। आताची परिस्थिती तुम्ही पाहताय, विधेयकाच्या विरोधात 126 मतं, तर विधेयकाच्या पाठिंब्याने 207 मतं आतापर्यंत पडलेली आहेत। त्यामुळे विधेयकाच्या बाजूने आपण पाहतोय बहुमताने हे विधेयक मंजूर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे।